श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं अश्विनी किचनमध्ये स्वागत आहे। तुम्हाला तर सर्वांनाच माहिती असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये आवर्जून नाश्त्यामध्ये या पावसाळ्यामध्ये या शेवया गरम गरम करून खायला एक अलगच मजा असते। आणि मी हे पण पाहिले आहे की लग्नामध्ये नवरदेवाला आणि नवरीला हळद लागली की शेवया देतात खायला। कधी जर कोणाला सर्दी झाली असेल, तोंडाला चव येत नसेल तर आपण मॅगी मसाला वापरून शेवयाचा आनंद घेतो। या शेवया आपण उन्हाळ्या दिवसात बनवून ठेवतो। वर्षभरात आपण या शेवया गोड किंवा आंबट तिखट करून खातो। असंच मी काम आवरून बसली होती तर आमचे नवरोबा म्हणे की मला काहीतरी खमंग झटपट होणारं करून दे। मग काय मी म्हणलं थांबा, अस्सल गावरानी मॅगी करू का? अहो ही आपली मॅगीच तर आहे, यामध्ये फक्त मॅगी मसाला वापरलं की झालं अस्सल गावरानी मॅगी। हे बघू शकता किती छान झालेलं आहे। मग काय मी शेवया काढून घेतलं आणि शेवयाला लागणारं साहित्य मी सांगते तुम्हाला। छान कांदा कापून घेतला एक मोठा बघून, लाल मिरची घेतली चिरून, कढीपत्ता घेतला आणि टोमॅटो घेतलं चिरून एक, आणि छान शेंगदाणे घेतले अर्धी वाटी, आणि लसणाच्या पाकळ्या छिलून त्याचे तुकडे करून घेतले, लाल तिखट घेतलं, हा आहे मॅगी मसाला, हळद आणि जिरे आणि चवीनुसार मीठ, तेल तर लागणारच आवर्जून फोडणी द्यायला। तर चला आज आपण करूया शेवया, अस्सल गावरानी मॅगी करूया। तर मी तर अशी करते अस्सल गावरानी मॅगी। चला तर सर्वप्रथम मी कढई ठेवून त्यामध्ये तेल घेतलं 4-5 चम्मच। तेल जरा जास्तच लागते। जर तुम्हाला या शेवया मोकळ्या करायच्या असल्या तर थोडं तेलात भाजून घ्यायचं, शेवया मोकळ्या होतील। पण नाही, मला पाणीवाल्या पाहिजेत आंबट तिखट म्हणल्यामुळे मी शेवया भाजून नाही घेतले। त्यामध्ये मस्त जिरा टाकला, जिऱ्यानंतर आपला कढीपत्ता टाकला, मग लाल मिरची टाकली आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि आपले आवर्जून खाणारे शेंगदाणे टाकले, जे की चव येते शेवयाला। मग मस्त त्याला तेलामध्ये टाकून भाजून घेत होते छान, बघा खमंग भाजून घेत होते। हे भाजल्यानंतर आपण जे कांदा चिरून घेतलेला होता ते कांदा टाकून घेतला भाजायला, मग छान परतून घेत होते। कांदा पण छान भाजून घ्यायचं, त्यामुळे आपल्या अस्सल गावरानी मॅगीला चव येणार आहे। छान कांदा भाजून घ्यायचा, जास्ती पण नाही घ्यायचा, कच्चा कच्चा पण ठेवला तरी पण चालेल, छान आपल्या चवीनुसार आवडीनुसार। मग मी लगेच टोमॅटो टाकलं, मग त्यानंतर लगेच त्यावरती मीठ टाकलं, आपली हळद टाकली, मग लगेच आपला आवडीचा लाल तिखट टाकलं आणि आवडीचा मॅगी मसाला टाकलं, जे की या मॅगी मसाल्यामुळे शेवया मॅगी होणार आहेत। मग काय छान सगळ्यांना मिक्स करून घेतलं, चांगलं परतून घेतलं। छान मसाले तेलात भाजून घ्यायचं, जे की आपल्या शेवयाला चव येईल। मग लगे मी पाणी टाकून घेतलं, मी 1.5 तांबे पाणी टाकले, कारण मला पानसर पण खायच्या होत्या तिखट आंबट, म्हणून मी जास्त पाणी टाकलं। जर तुम्हाला कोरड्या खायच्या असेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता। मग उकळी आली की आपण शेवया टाकायच्या, कारण उकळी आली की शेवया टाकायच्या, तेव्हाच आपल्या शेवयाला चव येते। मग काय उकळी आली, मग मी शेवया टाकून घेत होते, थोड्या थोड्या करून टाकायच्या। मी अशा थोड्या थोड्या करून टाकत होते। छान बघू शकता किती छान तरी आली आहे आपल्या शेवयाला हे बघा। मग काय छान मिक्स करून घेत होते, मिक्स करून घ्यायचं आणि छान फुल गॅसवर अजून एक उकळी येऊ द्यायचं, चांगलं शिजू द्यायचं। जे आपल्या शेवया आहेत ते मसाला पाणी आहे ते ओढून घेतील। मी तर अशी बनवते माझी अस्सल गावरानी मॅगी। तुम्ही कसे बनवता नक्की सांगा कमेंटमध्ये करून। जर तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, आणि अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया। चला तोपर्यंत